धामणगाव रेल्वे येथे एका स्कॉर्पिओ वाहनातून रात्री गोवंश तस्करी केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता। याच गोवंश तस्करी घटनेवर आमच्या सिटी न्यूजने अनेकदा वृत्तांत प्रसारित केले होते। अखेर ग्रामीण गुन्हे शाखाने वृत्तांताची दखल घेत याच प्रकरणात यवतमाळ येथील 4 आरोपींना ताब्यात घेऊन प्रकरण उघडकीस आणलेत। आरोपींनी अनेक ठिकाणी गोवंश तस्करी केल्याची कबुली सुद्धा दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत एका स्कॉर्पिओ वाहनातून चक्क गोवंश तस्करी केल्याचा व्हिडिओ 3 दिवसाआधी चांगलाच व्हायरल झाला होता। आमच्या सिटी न्यूजने सुद्धा याच तस्करीवर अनेक वृत्तांत प्रसारित केले होते। काली माता मंदिर विश्वस्त शक्ती महाराज यांनी सुद्धा होत असलेल्या तस्करीवर आपला निषेध व्यक्त केला होता। अशातच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते। अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला मात्र या घटनेचा शोध लावण्यास यश मिळाले। पोलिसांनी गुप्त माहितीवरून यवतमाळ राहणारा आरोपी आशिक शहा याला ताब्यात घेतले। त्याच्या साथीदारासह धामणगाव रेल्वे येथे गोवंश तस्करी करून गोवंश यवतमाळ येथे विकल्याची कबुली पोलिसांसमोर दिली। यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ आपली सूत्रे हलवून जिल्ह्यातील तायडेनगर राहणारा 32 वर्षीय शेख असरार शेख अकबर, यवतमाळ येथील अशोकनगर येथे राहणारा 28 वर्षीय समीर खान इस्माईल खान, तर यवतमाळ येथील अशोकनगर राहणारा 39 वर्षीय आरोपी जावेद अहमद अब्दुल कुरेशी या चौघांना ताब्यात घेण्यात यश आले। आरोपींनी दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत तसेच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश तस्करी केल्याची कबुली दिली। या कारवाईत तस्करीमध्ये वापरण्यात आलेली 4 चाकी वाहनसह गोवंश पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सागर हटवार, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, पोलीस कर्मचारी अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, सायबर पोलीस कर्मचारी चेतन गुल्हाने, रितेश वानखडे, श्याम मते यांनी केली।